हे बिग बॉस आहे. बिग बॉस लागले. बिग बॉस, ह्याला बिग बॉस म्हणतात. ह्याला ना जी नाही ती कुणी बी कुठली बी घेतलंय, ह्याला कुठलं बी घेते ती. म्हणजे ज्यांनी पिक्चर काढलेला असत्या, ज्यांनी गाणी काढलेली असत्या, त्यांनाच घेतलेलं आहे बरं का. जी कमी फॉलोअर्स आहेत, 1000-1200, काय 1000-2000, 12,000 माझे आहेत. मला घ्यायचं होतं ना बिग बॉस मध्ये, मी काय राडात उठवला असता, नुसता धिंगाणा उठवला असता. अशी गॅसची टाकी नाही, मी डोक्यावरच घेऊन चालली असते. दाखव ग तिकडं. तर मी बी अशी इतकी भारी बिग बॉस खेळले असते ना, पण मी गोरगरीबाला नाही ती घेतो. एकच घेतला सुरत चव्हाण, ती लय त्याला वाटत असं की हा लय श्रीमंत झाला, घर बांधलं, खाला नाही बेसला, मग कशाला दुसऱ्याला घ्यायचंय. आता गरीबाचे लेकरं पुढे नाही गेले पाहिजे, गरीब पुढे नाही आलं पाहिजे. जी पुढे आहेत तीच अजून पुढे इमानावर जाऊन बसली पाहिजे. जी खाली आहेत माती ती नाही पुढे गेली पाहिजे. जी पुढे गेलेली आहेत तीच पुढे गेली पाहिजे. हिरो लोक, सेलिब्रिटी असली लोकच बिग बॉसला जातात. आमच्यासारखे गरीब 100-150 सबस्क्रायबरवाले 1000-12,000 13,000 अशी असली बी लाख रुपये, लाख बराची सुद्धा नाही ती चालत त्यांना. काय नशीब एखाद्याचं. मला तर वाटतंय सेलिब्रिटी घेण्यापेक्षा, हिरो हिरोईन घेण्यापेक्षा माझ्यासारखी गरीब, माझ्यासारखी भांडकुदळी असले गोरगरिबाची पोरं पुरी बाया सगळी घ्याव्या ह्यांनी. बरोबर का. आता काय बघायचं, मला तरी माझ्या आवडीचं सेलिब्रिटी आणि पसंतीचा ह्याच्यात एक पण नाही. ह्याच्यात मला नाही वाटत की मी रोज बघन म्हणून. पण तरी पण काय होतंय काय नाही, कोण जिंकतंय कोण हारतंय. जी गरीब असेल ती जिंकावं. गरीब म्हणजे भांडणाने गरीब नाही, स्वभावाने गरीब नाही. जे पैशाने गरीब आहे ते जिंकलं का तर मी बघणार. नाहीतर ते जिंकलेला आहे, ज्याला पैसा आहे असा मरणाचा, ते जिंकल्यावर काय त्याला बघायचं. माझ्या ओळखीचं तरी एक बी नाही तेवढं. ते सागर कारंडे दिसते बा ओळखीचा, ती बी कॉमेडीमुळे, त्याची मला कॉमेडी आवडते म्हणून त्याच्यामुळे बघा वाटते. बाकी कोणच नाही. ठीक आहे, जाऊ द्या. बघा पुढच्या वर्षी आमचा नंबर लागला तर. हर हर महादेव.